नमस्कार. आज काय आहे सांगण्यासाठी सर्वजण इथे एकत्र आले. प्रत्येकाला अगदी जन्माला आल्यापासून जन्माच्या पहिल्याच वर्षी माहीत असतं की आपल्यासाठी कोण लढले. महात्मा गांधी कोण होते, नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, हे कोण होते, ते कोण होते, हे नेता होते, ते नेता होते. लहानपणापासून इतिहासात शिकत येतो छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. परंतु त्यांच्यातला एक तरी गुण आपण आपल्यात आणतो का? नाही. द्रोणाचार्य, एकलव्य हे कोण होते हे आपल्याला माहिती आहे, परंतु कुठे आमचे द्रोणाचार्य, कुठे आमचे एकलव्य याचा आपण विचारच करत नाही. भारत स्वातंत्र्य झाला कधी झाला? 15 ऑगस्ट 1947. का झाला माहित नाही. तिरंग्यामध्ये 3 रंग असतात, त्यात एक अशोक चक्र असतं. अशोक चक्रात किती आरे असतात, का असतात हे सगळ्यांना माहिती, परंतु त्या 3 रंगांचं महत्त्व काय आहे जे पूर्ण जगाला सांगत भारताची शान म्हणजे तिरंगा आहे. आणि या शानचं महत्त्व मात्र कोणालाच माहिती नाही, कारण याचा आपण अभ्यासच करत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल ज्यावर तुम्हाला कदाचित हसू येईल, परंतु हे वास्तविक सत्य आहे. या अशोक चक्राचं महत्त्व काय, या 3 रंगांचं महत्त्व काय हे मात्र कधीच जाणून घेणार नाही, परंतु कट्टापाने बाहुबलीला का मारलं हे मात्र नक्की जाणून घेऊ. शाळेमध्ये शिकवलं जातं जात, धर्म, पंथ हे सगळे एक आहे. मग मला प्रश्न पडतो, शाळेच्या पहिल्याच दिवशी जातीचा दाखला का मागितला जातो याचा कुठेतरी विचार करायला हवा. जेव्हा मी या शाळेत आले, जेव्हा मला ही गोष्ट खूपच अभिमानास्पद वाटली. तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथे चालणार नाही, तुमचं गुणपत्र इथे चालेल. खरंच ही गोष्ट अभिमानाची आहे. आम्ही पाकिस्तानाशी भांडण करतो का करतो, तर आमचं भांडण कोणत्या जाती धर्माविरुद्ध नाही. आता छोटीशी गोष्ट घ्या, कुत्र्याला जर दगड मारून फेकला तर तो आपल्यावर भुंकणारच आहे, परंतु आपण त्याच्या जवळ जाऊन बिस्किट दिलं तर तो आपल्या बिस्किटाचा मान राखेल, किमान तरी राखेल. कुठेतरी पाकिस्तानाने चूक केली, आपण दिलेल्या बिस्किटाचा त्याने इमानदारीने मान न राखता त्याने आपल्यावर भुंकणं चालू केलं, म्हणून आपण या गोष्टीवर उतरलोय. आपली लढाई मुसलमान किंवा हिंदू धर्म या विषयी नाहीये, हे लक्षात आणलं. आपला इतिहास काय होता हे लक्षात आणलं पाहिजे. भारताची शान म्हणजे भारत माता आहे. भारत माता आहे, ही पण एक स्त्रीच आहे ना. मग या भारतामध्ये किती स्त्रियांचा आदर केला जातो, किती स्त्रियांवरून हट्ट होता याचा विचार केला पाहिजे. आझादी म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो असं नाही, ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालो, पण आम्ही आमच्याच तावडीत किती अडकलोय याचा विचार करा. कुठेतरी स्वार्थी होण्यापेक्षा निस्वार्थ जगून बघा. महात्मा गांधींना चांगले आणि वाईट बोलणारे खूप आहे, परंतु महात्मा गांधी चांगले होते म्हणून त्यांचं नावच गाजलेलं आहे ना. ते म्हणतात ना, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकणार नाही, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकणार नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकणार नाही. मुळात हाच एक मोठा इतिहास आहे. आमचे नवजवान लढाई करतात आपल्याला वाचवण्यासाठी. आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांचे प्राण ते देशासाठी पणाला लावतात आणि आमचे प्राण परीक्षेत नापास झाला, सुसाईड केलं, याने आत्महत्या केली. अरे खरंच हा आपला भारत देश आहे का याचा कुठेतरी विचार करायला हवा. ते म्हणतात ना, जमाने में हड़वे बहुत मिलेंगे, जमाने भर में बहुत मिलेंगे आशिक कई, जमाने भर में बहुत मिलेंगे आशिक कई, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता, सोने में मिट गया नोटों में लिपट गए, सोनों में मिट गया नोटों में लिपट गए, लेकिन तिरंगे से अच्छा कफन कोई नहीं होता, लेकिन तिरंगे से अच्छा कफन कोई नहीं होता. अरे प्रयत्न करत राहा. कुणीतरी म्हटलंय, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती, कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती.